मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, बी-एड सी-ई-टीसाठी जे काही आय-एम-पी प्रश्न आहेत पहा, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल आणि इथून पुढच्या सगळ्या अपडेट पाहिजे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सेपरेट बी-एड सी-ई-टीचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. तो ग्रुप तुम्ही अवश्य जॉइन करा मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी आय-एम-पी माहिती आणि या व्हिडिओची पी-डी-एफ मिळून जाईल. त्यामुळे पहिल्यांदा ते तुम्ही काम करून घ्या. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. विज्ञान विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नाशिक या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, नाशिक. आपल्याला विचारलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ कुठे आहे? तर पुण्यामध्ये पहा. समजलं? पुणे या ठिकाणी. त्याच प्रकारे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी? तर अकोला या ठिकाणी. समजलं? अकोला या ठिकाणी. हे दोन्ही पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. नेक्स्ट मित्रांनो, सॉकर या खेळाचं दुसरं नाव काय आहे? सॉकर या खेळाचं दुसरं नाव काय आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो, सॉकर या खेळाचं दुसरं नाव काय आहे मित्रांनो? तर फुटबॉल आहे. लक्षात ठेवायचं फुटबॉल. समजलं? फुटबॉल. मित्रांनो, फुटबॉलमध्ये किती खेळाडू असतात? तर 11 खेळाडू असतात. फुटबॉल विश्वचषक ही फुटबॉल खेळातील सर्वात मुख्य स्पर्धा. ही स्पर्धा मित्रांनो दर 4 वर्षांनी होते. किती? दर 4 वर्षांनी होते. खालीलपैकी कोणता प्राणी भारतीय राजमुद्रेवर नाही? खालीलपैकी कोणता प्राणी भारतीय राजमुद्रेवर नाही? बघा, हत्ती, सिंह, बैल, घोडा. चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचंय पहा. तर हत्ती नाही मित्रांनो, तर भारतीय मुद्रेवरती 4 सिंह, 1 घोडा आणि बैल आहे पहा. 4 सिंहापैकी 3 दर्शनी बाजूस एका पाठीमागे आहे पहा. राजमुद्रेच्या तळभागाकडे उजव्या बाजूला घोडा आणि डाव्या बाजूला काय आहे? बैल आहे पहा. उजव्या बाजूला काय आहे बघा? उजव्या साईडला घोडा आहे आणि डाव्या साईडला काय आहे मित्रांनो? डाव्या बाजूला बैल आहे पहा. ही पॉइंट लक्षात ठेवा पहा. आमचा बाप अन् आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन् आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर नरेंद्र जाधव. समजलं? नरेंद्र जाधव हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ असून शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांचं योगदान आहे. तर आमचा बाप अन् आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. मोडेम हे संगणकाचं कोणतं डिव्हाइस आहे? मोडेम हे संगणकाचं कोणतं डिव्हाइस आहे? द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, कम्युनिकेशन ऑप्शन क्रमांक 3 कम्युनिकेशन याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये कोणता दिवस हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? कोणता राष्ट्रीय ग्राहक दिन? चला द्या उत्तर. ग्राहक दिवस कधी असतो? तर 24 डिसेंबर. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला. 24 डिसेंबर हा काय पहा, राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. 24 डिसेंबर. 15 मार्चला काय असतं मित्रांनो? लक्षात ठेवायचं आपल्याला. आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस असतो 15 मार्चला. 1 जुलैला कोणता दिवस असतो? तर महाराष्ट्र राज्य कृषी दिवस असतो. आणि 2 ऑक्टोबरला मित्रांनो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो. या दिवशी काय असतो? महात्मा गांधीची जयंती सुद्धा असते पहा. जर बी-एड सी-ई-टीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी 10,000 आय-एम-पी प्रश्न देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, लवकरात लवकर घ्यायची पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा, आता फक्त आपल्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत पहा. आणि योग्य दिशेने अभ्यास केला तरच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तरच आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहेत पहा. बघा, 10,000 आय-एम-पी प्रश्न मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरला 9325230840 या नंबरला काय करायचं आहे, ₹399 बघा, ₹399 फोनपे आणि गुगल पे करायचे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे पहा. यामध्ये तुमचा सगळा अभ्यास कव्हर केला जाणार आहे. आणि लेटेस्टच्या ज्या काही चालू घडामोडी या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. फक्त ₹399 ला मिळणार आहेत पहा. असे पण पैसे आपण कुठं पण खर्च करतो, परंतु योग्य दिशेने अभ्यास केला आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10,000 आय-एम-पी प्रश्न मिळणार आहेत 399 मध्ये. लवकरात लवकर घ्या पहा. नंतरून घेऊन काही फायदा नाही. कारण की आता जर तुम्ही घेतलं तर जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होईल आणि जास्तीत जास्त स्कोर तुमचा वाढेल. कारण की रिव्हिजनला खूप महत्त्वाचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. फोनपे नंबर आपला 9325230840 आहे. किंवा हा जो काही क्यूआर कोड दिसतोय हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही ₹399 पाठवू शकता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत पहा. हा कायदा टिंबटिंबाशी संबंधित आहे. मकुका. तर मकुका हा सांगा पटकन कायशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारी. मकोकाचा लॉंग फॉर्म काय होतं? महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट. हा कायदा मित्रांनो 1999 मध्ये लागू झाला होता. आता हे मकोका जर आलं तर कसं लक्षात ठेवायचं, लागू कधी झाला होता? तर कोणत्याही एका मित्राची जन्मतारीख 1999 ला झाली असेल. कोणाचा जन्म तो लक्षात ठेवायचा. याचा बर्थडे कधी आहे?
लगेच तुम्ही हे तारखा बरोबर लक्षात ठेवता असे ट्रिक लावून. दत्ताचं जागृत देवस्थान औदुंबरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औदुंबरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर द्या उत्तर मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. टेस्टमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी? तर सांगली या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सांगली. समजलं? सांगली हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. सांगली शहर मित्रांनो कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. सांगली शहरातील गणेशदुर्ग किल्ला प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यात खूप मोठी हळदीची काय आहे पहा बाजारपेठ सुद्धा आहे पहा. भाववाढीच्या काळामध्ये पुढील कोणते परिणाम होतात? जेव्हा भाववाढ होते त्यावेळेस काय होतं? तर पैशाचं मूल्य घटतं आणि वस्तूचं मूल्य वाढतं पहा. ज्यावेळेस भाववाढ होते, पैशाचं मूल्य घटतं आणि वस्तूचं मूल्य वाढतं पहा. समजलं? म्हणजे ऑप्शन क्रमांक अ आणि ब या ठिकाणी दोन्ही पण बरोबर आहेत पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? चला द्या उत्तर. शाहू महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर कागल ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, कागल. शाहू महाराजांचा जन्म 1874 ला झाला होता पहा. 1874 मध्ये कागल घाटगे घराण्यामध्ये झाला होता. त्यांचं मूळ नाव जर विचारलं, तर मूळ नाव काय होतं? यशवंत होतं पहा. लक्षात ठेवा, यशवंतराव नाव होतं मूळ नाव. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केलं होतं? तर पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केलं होतं मित्रांनो. साने गुरुजीचं पूर्ण नाव काय आहे? पांडुरंग सदाशिव साने. त्यांनी बघा श्यामची आई, मित्रांनो लक्षात ठेवा त्यांनी काय लिहिलं? श्यामची आई. श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यांनी विद्यार्थी हे मासिक, त्याचबरोबर छात्राला हे वृत्तपत्र सुद्धा चालू केलं होतं. छात्राला हे वृत्तपत्र सुद्धा चालू केलं होतं पहा. नेक्स्ट मित्रांनो, महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते? महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर बघा आकाश स्थिती, त्याच्यानंतर हवेची स्थिरता किंवा अस्थिरता यावर सुद्धा असते. सागर जलाचं स्तरण यावर सुद्धा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. मित्रांनो लक्षात ठेवा, वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चिल्का. मित्रांनो हे ओडिसा राज्यामध्ये लक्षात ठेवायचंय. ओरिसा राज्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामधलं लोणार सरोवर हे पण लक्षात ठेवा हे कशामुळे तयार झालंय? उल्कापातामुळे तयार झालंय. आणि केरळमधील वेंबनाड सरोवरालाच कायल सुद्धा म्हणतात. पहा मित्रांनो लक्षात ठेवा. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं आहे आणि जे काय आपलं लोणार सरोवर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा ज्यांना उत्तर माहीत असेल त्यांना. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, खाली दिलेल्या वर्णनावरून आपल्याला ग्रह निवडायचा आहे पहा. बघा या ग्रहाला शनीसारखं धुळीचं वलय आहे. हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो आणि या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे. तर मित्रांनो हा कोणता ग्रह आहे? तर गुरु ग्रह आहे बघा लक्षात ठेवायचं आहे. कोणता आहे? गुरु ग्रह हे वर्णन आहे गुरुचं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? तर कोपर्निकसने मांडला मित्रांनो लक्षात ठेवायचंय. कोपर कोपर्निकस. मित्रांनो गॅलिलिओने काय केलं होतं? या ठिकाणी जर पाहिलं तर गॅलिलिओनी दुर्बिणीचा शोध लावला होता आणि सर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक सिद्धांत मांडले. मित्रांनो हे सगळे 10वी पर्यंतचे प्रश्न आहेत विज्ञानातले. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला बरोबर आणि मित्रांनो केपलर कोण होता? तर केपलर हा एक जर्मन गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता पहा. बरोबर बरोबर कोण होता? खगोलशास्त्रज्ञ. नेक्स्ट आहे पहा, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? आपल्या भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर हिंदी महासागर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. हिंदी महासागर. भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. पूर्वेला काय आहे बघा बंगालचा उपसागर आहे पहा. पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर कुठे आहे? भारताच्या पूर्व दिशेला आहे आणि अरबी समुद्र हा पश्चिमेला आहे. लक्षात ठेवा पश्चिमेला. भारताच्या भूसीमा किती देशांना भेटतात? अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे पहा. सगळ्यांनी नोट डाउन करून घ्या. आपल्या भारताच्या जे काही सीमा आहेत किंवा जे काही बॉर्डर आहेत ह्या टोटल किती देशांना टच होत्यात? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे 7. ऑप्शन क्रमांक 1 7. कोणकोणते देश आहेत पहा ते. पहिले बघा नेपाळी. लक्षात ठेवा नेपाळ. त्याच्यानंतर दुसरा एक कोणता देश आहे? तर मित्रांनो दुसरा लक्षात ठेवा अफगाणिस्तान. लक्षात ठेवा अफगाणिस्तान.
तिसरा देश आहे मित्रांनो भूतान. कोणता आहे पहा? भूतान. त्याच्यानंतर चौथा बघा आपला चायना, चीन. 5वा बघा या ठिकाणी बांगलादेश, 6वा म्यानमार आणि 7वा पाकिस्तान. लक्षात ठेवा. 7वा कोणता आहे? पाकिस्तान आहे पहा. अशा 7 देशांच्या सीमा आपल्या भारताला टच होत्यात. पॉइंट महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाहीये? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोयना. ऑप्शन क्रमांक 3 कोयना आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कोयना. पुढचा प्रश्न आहे बघा कस्तुरी मांजर हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं? कोणतं? कस्तुरी मांजर. चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं रायगड. ऑप्शन क्रमांक 1 रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे पहा संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब यांनी चालू केली होती. संतती नियमाची. तर रघुनाथ धोंडो कर्वे ऑप्शन क्रमांक 1 यांनी चालू केली होती मित्रांनो. समजलं? संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केली आणि हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कोण होते? सुपुत्र होते. यांचे कोण होते पहा? सुपुत्र होते. समजलं? आणि मित्रांनो यांनी काय केलं? लैंगिक शिक्षण आहे त्याला सुद्धा प्राधान्य दिलं पहा. CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर मोबाईल फोन. ऑप्शन क्रमांक 4 मोबाईल फोन. CDMAचा लॉंग फॉर्म काय होतं? कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. समजलं? नेक्स्ट आहे पहा ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? तर मित्रांनो कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? तर नाबार्ड. ऑप्शन क्रमांक 2 नाबार्ड. नाबार्ड कोण आहे पहा? तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो एलईडीचा लॉंग फॉर्म काय होतो? तर एलईडीचा लॉंग फॉर्म मित्रांनो लक्षात ठेवायचं काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 लाईट इमिटिंग डायोड याचा काय होतं? लॉंग फॉर्म होतं पहा. व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा ₹399. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या PDF तयार केल्यात पहा. आता तुम्ही या ठिकाणी पैशाकडे पाहू नका पहा. इतके पैसे आपण कुठं पण खर्च करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जा फोनपेमध्ये, Google Payमध्ये ₹399 पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु अभ्यास करा. कारण की येणारी वेळ बघा या ठिकाणी आपलीच असणार आहे पहा. लवकरात लवकर मित्रांनो सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन टाका. कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण फक्त मोजकेच प्रश्न तयार केलेत पहा. रोज तुम्ही 1000 जरी प्रश्न वाचले तर पेपर येईपर्यंत आपली चांगली रिव्हिजन होईल आणि चांगला स्कोर सुद्धा येईल. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ वाया घालू नका पहा. ही वेळ खूप महत्त्वाची पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा पेमेंटचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पहा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे या ठिकाणी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. कमी वेळेचा अभ्यास करण्यासाठी आपण या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. तर लगेच फोनपेमध्ये जा. कसला विचार करू नका. लगेच घेऊन टाका.